कन्या विद्या मंदिर साजनी या शाळेमध्ये या ठिकाणी सातत्यानं नाविन्यपूर्ण उपक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं जातं। विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ज्ञानाबरोबरच या ठिकाणी आधुनिक युगातील विद्यार्थी जो आहे त्या विद्यार्थ्याला व्यवहारिक समज यावी, त्याला व्यवहाराचं ज्ञान त्या ठिकाणी व्हावं, या दृष्टिकोनातून या ठिकाणी खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर भविष्यामध्ये ज्यावेळी सक्षम नागरिक म्हणून हे विद्यार्थी समाजासमोर जातील त्यावेळेला या विद्यार्थ्यांना रोजगाराचं हे व्यवसाय हे सुद्धा एक चांगलं साधन त्या ठिकाणी त्यांना मिळू शकतं। हा उद्देश ठेवून या ठिकाणी या बालचमूंच्या कन्या विद्या मंदिर आणि कुमार विद्या मंदिर साजनी या शाळांच्या मध्ये हे खाद्य महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। आणि या खाद्य महोत्सवाला आमचे सर्व पालक, सर्व विद्यार्थी यांनी अतिशय चांगल्या आणि उत्स्फूर्त पद्धतीनं या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे। त्याबद्दल सर्व विद्यार्थी, पालक, आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे सगळे सदस्य, अध्यक्ष, आमचे शिक्षण विभाग या सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो। सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी कन्या विद्या मंदिर साजनी आणि कुमार विद्या मंदिर साजनी या शाळेमध्ये सहशालेय उपक्रमामध्ये खाद्य महोत्सव 2025 नवीन सालाची सुरुवात आणि खाद्य महोत्सव आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा या सर्वांच्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही शाळेने नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहे। एकूण कन्या शाळेचे 46 स्टॉल असून 36 स्टॉल कुमार शाळेचे आहेत। त्यांनी स्टॉलची नोंदणी सुद्धा एक दिवस अगोदर केलेली आहे। विशेष बाब म्हणजे त्याने व्यवहार ज्ञानाची सांगड घालून एक दिवस अगोदर नोंदणी, दुसऱ्या दिवशी बेंचची म्हणजे दुकान गाडे ज्या पद्धतीने असतात त्या पद्धतीने त्यांना जागा ठरवून दिलेली आहे। आणि किती रुपये मध्ये आपण पैसे मिळवायचे किंवा 20 रुपये मध्ये आपण, त्याबद्दल मी कुमार विद्यामध्ये साजनी, कन्या विद्यामध्ये साजनी या शाळेचे दोन्ही मुख्याध्यापक जमादार सर, पाटील सर, आज शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष माननीय दीपक पाटील साहेब, दीपक घोडके साहेब, सयाजी पाटील आणि सर्व शाळा व्यवस्थापन कमिटीचे हजर आहे। त्यांचे मी मनापासून स्वागत करतो। पंचायत समिती, शिक्षण विभाग, हातकणंगले मार्फत व केंद्र उकडी मार्फत त्यांना मी शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व कुमार विद्या मंदिर साजनी यांच्या संयुक्त विद्यमानं खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आणि सदर खाद्य महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आपल्याला आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय शशिकांत पाटील सर लाभले। त्याचबरोबर आमच्या कन्या विद्या मंदिर साजनीचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सयाजी पाटील साहेब आले। त्याच्यानंतर कुमारचे अध्यक्ष दीपक घोडके साहेब आले। त्याचबरोबर या ठिकाणी असंख्य पालक या खाद्य महोत्सवाला उपस्थित लावली आणि या ठिकाणी कन्या विद्या मंदिरचे 46 स्टॉल मांडण्यात आलेले आहेत, कुमार विद्या मंदिरचे 36 स्टॉल मांडण्यात आलेले आहेत। आणि एकंदरीत हा खाद्य महोत्सव आनंददायक आणि प्रेरणादायी ठरला आणि विद्यार्थ्यांना तो एक आनंद देऊन जाणार आहे। आणि मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या शाळेनं आयोजन केलेलं आहे, खूप सुंदर आहे। असे उद्गार आमचे केंद्र प्रमुख शशिकांत पाटील यांनी काढलं। त्याबद्दल या महोत्सवाला भेट दिल्याबद्दल त्यांचं, घोडके साहेबांचं, सयाजी पाटील साहेबांचं, आमच्या सर्व शिक्षक वृंदांचं, कुमार मुख्याध्यापक पाटील सरांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि आभार मानतो। जय हिंद। आज कुमार व कन्या विद्या मंदिर मध्ये खाद्य महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। तरी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सरांनी हे कार्यक्रम म्हणजे हे जे आयोजन केलेलं आहे ते योग्यच आहे आणि मुलांना व्यवहार ज्ञान समजण्यासाठी म्हणजे आयोजन केले हे एक नंबर काम झालेलं आहे आणि भविष्यात मुलांना चालना मिळेल असे उपक्रम घेण्यात यावे यासाठी माझ्या शुभेच्छा। नमस्कार। आपल्या कन्या विद्या मंदिर साजनी या शाळेमध्ये आज खूप छान उपक्रम राबवला आहे। त्या उपक्रमाचं नाव आहे खाद्य महोत्सव। मुलांचं प्रोत्साहनही वाढतं आणि मुलांना फायदा, तोटा, व्यवहार ज्ञान याचंही कौशल्य प्राप्त होतं। अशा पद्धतीने कन्या विद्या मंदिर साजनी यामध्ये हा खूप छान उपक्रम राबवलेला आहे। अर्थ दे हृदयाला क्षितिजाची हात करे या विश्वाची आम्ही रे करे हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे नवे अर्थ दे हृदयाला क्षितिजाची हात करे या विश्वाची
नक्षत्र दे. तुझ्या सारखे नेत्र सर्वत्र दे. नजरेतुनी एक नक्षत्र दे. घन दे, जळ दे, सृजनाचा स्वर दे. प्रेमाचा वर दे, जगताचे घर दे. दे सकलांना सकलांचा ध्यास रे. या विश्वाची आम्ही लेकरे. नसावी मनाला निशेची भीती. नसावी श्रमांना उन्हाची क्षिती. नसावी मनाला निशेची भीती. नसावी श्रमाना उन्हाची क्षिती.